तुम्हालाही बीट खायला आवडत नसेल आणि मुलांना तर अजिबातच आवडत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, कशा साईडचं ना मी बीट घेतलं आणि बीटाला ना चांगलं कट करून घेतलं बारीक बारीक, आणि एका पातेल्यामध्ये ना गरम पाण्यामध्ये त्याला 10 ते 15 मिनिटं ना तुमच्याकडे घरामध्ये ज्या भाज्या असेल तुम्ही ते टाका. माझ्याकडनं पत्तागोबी, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा होता मी टाकला. गाजर नव्हतं, तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर टाका. आणि तोपर्यंत ना चांगले बॉईल झाले होते जे बीटरूट टाकले होते त्याचं पाणी काढून. बीटरूट ना चांगले गार झाले होते, मग ते ना मिक्सर मधून फिरून घेतले आणि थोडे जास्तच बीट घेतले होते. तुम्हाला जितके नूडल्स बनवायचे ना त्यानुसार तुम्ही बीट पण उकळायला तेवढेच घ्या आणि पीठ पण तुम्ही तेवढ्या मापामध्येच घ्या जेवढे तुम्हाला नूडल्स बनवायचे आहे तेवढे. आणि मी ना चांगला असं पिठाला ना एकजीव करून घेतला त्याचा आणि पीठ बनवून ना तयार. घरामध्ये ना जितकी मोठी कढाई असेल ना ती कढाई घ्या आणि ती कढाईला ना गज भरून पाणी टाका, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि थोडंसं तेल पण टाका. आणि जे आपण उंडा मग घेतला होता ना बीटरूटचा, तर त्याचे ना गोल गोल पोळ्या लाटून घ्यायच्या आणि जे आपल्या पोळ्या झालेल्या आहे ना ते त्या कढाईमध्ये टाकून द्यायच्या आणि त्याला ना चकुल्या आपण कसं शिजून घेतो बस चकुल्यासारखं शिजून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटं 10 मिनिटं झाले होते आणि ज्या पोळ्या आहे ना आपल्या पाण्यामध्ये चांगले शिजून पण झाल्या होत्या. आता मी ना डायरेक्ट त्याच्यामध्ये कडची टाकली ना तर त्याच्यामुळे थोड्या तुटल्या होत्या त्या, पण बाकीच्या नाही तुटल्या. मी समोर तुम्हाला दाखवते. आणि ना तेल टाकलं खूप सारं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकलं आणि ज्या सगळ्या कापलेल्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या भाज्या पण त्याच्यामध्ये टाकून दिल्या आणि त्यामध्ये सोया सॉस टाकून त्याला ना चांगलं मिक्स करून घेतलं. चिली सॉस माझ्याकडे नव्हता, तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाका. आणि ही बघा ही दुसरी चपाती जी की ना खूप गोल गोल निघलेली होती. मला जसा शेप त्याला देता आला ना मी त्या शेप मधून कट करून घेतलं आणि सगळे नूडल्स ना तसेच कट करून घेतले आणि त्या भाज्यांमध्ये ना सगळे नूडल्स टाकून दिले आणि मस्त आपले बीटरूटचे नूडल्स ना बनून तयार झाले होते, जे की खायला ना खूपच हेल्दी आहे. ओके, बाय बाय.